हॅलो, नमस्कार. मी अमेय, तुमचे अमेयच कलायडोस्कोप या चॅनलमध्ये स्वागत करतोय. जसे कलायडोस्कोपमधून आपल्याला वेगवेगळे आकार दिसतात, तसे वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खेळ, खादाडी, भटकंती, मनोरंजन आणि बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर माहितीपर व्हिडिओ बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. लवकरच म्हणजे 11 जून ते 19 जुलै या काळामध्ये अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांमध्ये 23व्या फिफा वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आलेले आहे. जगातल्या सर्वाधिक लोकप्रिय अशा खेळाच्या या स्पर्धेवर एक सिरीज करावी असे वाटले. हा त्या सिरीजमधील पहिला एपिसोड. तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही कॉमेंट्स असतील त्या कॉमेंट सेक्शन्समध्ये कळवा. 1920च्या दशकामध्ये ऑलिम्पिकमुळे फुटबॉल खेळाची लोकप्रियता प्रचंड वाढत चालली होती. त्यामुळे पण ऑलिम्पिकमध्ये फक्त हौशी खेळाडूंनाच त्याच्यामध्ये भाग घेता येत होता. व्यावसायिक खेळाडूंना त्याच्यामध्ये भाग घेता येत नव्हता. त्यामुळे फिफा संघटनेला असे वाटले की एक स्पर्धा अशी असावी जिच्यामध्ये हौशी आणि व्यावसायिक हे दोन्ही प्रकारचे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये भाग घेतील. अशी स्पर्धा सुरू करण्यासाठी फिफाचे तत्कालीन अध्यक्ष जुल्स रिमेट आणि फ्रेंच फुटबॉल संघटनेचे सरचिटणीस हेनरी डेलॉन यांनी विशेष प्रयत्न केले. ॲम्स्टरडॅम येथील फिफा काँग्रेसमध्ये एक ऐतिहासिक ठराव पास करण्यात आला. तारीख होती 28 मे 1928. या ठरावानुसार जागतिक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरले. या स्पर्धेला विश्वचषक असे नाव देण्यात आले. विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी युरोपातील अनेक देशांनी अर्ज दाखल केले. इटली, नेदरलँड, स्पेन, स्वीडन आणि हंगेरी या देशांनी यजमानपदासाठी अर्ज केले. मात्र फिफाने या सर्वांना डावलून दक्षिण अमेरिकेतील उरुग्वे या देशाला यजमानपद दिले. उरुग्वे या देशाची निवड करण्यामागे काही कारणे होती. उरुग्वेचा संघ हा त्या काळातला अत्यंत बलशाली असा फुटबॉलचा संघ होता. 1924 आणि 1928च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेले होते. त्याचबरोबर 1930 साली उरुग्वे त्यांच्या स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करत होता. त्या निमित्ताने त्यांना फुटबॉल स्पर्धेचे आयोजन देणे हे अत्यंत चांगली आणि प्रतिष्ठेची गोष्ट होती. तेव्हाच्या ग्रेट डिप्रेशनच्या काळातही उरुग्वेने सर्व सहभागी देशांचा राहण्याचा व प्रवासाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे इतर सर्व देशांनी आपले अर्ज मागे घेतले आणि उरुग्वेला यजमानपद मिळाले. मुख्य स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आता जशा क्वालिफाईंग राऊंड्स असतात तशा 1930 साली कुठल्याही प्रकारच्या क्वालिफाईंग राऊंड्स नव्हत्या. फिफाशी संलग्न असणाऱ्या सर्व देशांना निमंत्रण पाठवण्यात आले होते, पण एवढा मोठा सागरी प्रवास जमण्यासारखा नाही म्हणून बहुतांश युरोपातील देशांनी या स्पर्धेला जायचे टाळले. शेवटी जुल्स रिमेट यांच्या वैयक्तिक प्रयत्नातून 4 युरोपीय संघ या स्पर्धेसाठी SS कॉन्ते या जहाजात बसून उरुग्वेकडे रवाना झाले. एकूण 13 संघांनी यात भाग घेतला. दक्षिण अमेरिकेतून उरुग्वे, अर्जेंटिना, ब्राझील, बोलिव्हिया, चिली, पराग्वे आणि पेरू, तर उत्तर व मध्य अमेरिकेतून युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिको होते. युरोपमधून फ्रान्स, बेल्जियम, युगोस्लाविया आणि रोमानिया हे 4 देश या स्पर्धेसाठी आले होते. 13 संघच या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे नॉकआउट राऊंड खेळवणे शक्य नव्हते. त्यामुळे फिफाने या स्पर्धेसाठी एक विशेष फॉर्मॅट तयार केला. प्रत्येक ग्रुपमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळवण्यात येणार होते. विजयासाठी 2 गुण, तर बरोबरी सामना सुटला तर 1 गुण देण्यात येणार होता. 13 संघांची
4 ग्रुप्समध्ये विभागणी करण्यात आली. ग्रुप 1 मध्ये 4 संघ होते, तर उर्वरित 3 ग्रुप्समध्ये प्रत्येकी 3 देशांच्या टीम्स होत्या. प्रत्येक ग्रुपमधील टॉपर संघ हा उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय होणार होता आणि उपांत्य फेरीतील विजेते हे फायनलमध्ये जाणार होते. ग्रुप 1 मध्ये अर्जेंटिना, चिली, फ्रान्स, मेक्सिको हे देश होते. प्रचंड अटीतटीचा असा हा ग्रुप होता. अर्जेंटिनानं आपले तिन्ही सामने जिंकून 6 गुण मिळवले आणि दिमाखात पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. या ग्रुपमध्येच फ्रान्स आणि मेक्सिको या सामन्यामध्ये फिफा विश्वचषकातील पहिला गोल नोंदवण्यात आला. फ्रान्सच्या ल्युसियन फ्लोरेंट याने हा गोल केला. फ्रान्सने हा सामना 4-1 असा जिंकला. अर्जेंटिना आणि फ्रान्स या सामन्यामध्ये तर मोठी गंमतच झाली. रेफरीनं 6 मिनिट आधीच मॅच संपण्याची विसल ब्लो केली. त्याच्यामुळे प्रचंड वादंग निर्माण झालं. मॅच परत उर्वरित वेळासाठी खेळवण्यात आली, ज्याच्यामध्ये अर्जेंटिनानं 1-0 असा विजय मिळवला. मेक्सिको विरुद्ध अर्जेंटिना या सामन्यामध्ये अर्जेंटिनाच्या जलेमोस तेबाई याने विश्वचषकातली पहिली हॅट्रिक नोंदवली. अर्जेंटिनाने हा सामना 6-3 असा जिंकला. ग्रुप 2 मध्ये होते युगोस्लाविया, ब्राझील आणि बोलिव्हिया. या ग्रुपमध्ये ब्राझील सहज बाजी मारेल असं सगळ्यांना वाटत होतं, पण युगोस्लावियाने ब्राझीलला पहिल्याच मॅचमध्ये 2-1 असा हरवून सर्वांना धक्का दिला. ज्याच गटात असणाऱ्या बोलिव्हियाने त्यांच्या टी शर्टवर विवा उरुग्वे म्हणजे लॉंग लिव्ह उरुग्वे असे प्रिंट केले होते. युगोस्लावियाने बोलिव्हियाला 4-0 हरवले, तर ब्राझीलने सुद्धा बोलिव्हियाला 4-0नेच हरवले. युगोस्लावियाने त्यांचे दोन्ही सामने जिंकून या ग्रुपमध्ये अव्वल स्थान मिळवले आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. ग्रुप 3 मध्ये होते उरुग्वे, रोमानिया आणि पेरू. उरुग्वेचा सामना नवीनच बांधण्यात आलेल्या इस्टाडिओ सेंटेनारियो स्टेडियमवर होता. या सामन्याला तब्बल 90,000 प्रेक्षक उपस्थित होते. उरुग्वेने कसाबसा 1-0 असा विजय मिळवला, पण लगेचच दुसऱ्या मॅचमध्ये उरुग्वेला त्यांनी त्यांचा फॉर्म परत मिळवला आणि रोमानियाला 4-0 पराभूत केले. उरुग्वेने एकही गोल स्वीकारला नाही आणि दोन्ही सामने जिंकत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. शेवटच्या चौथ्या ग्रुपमध्ये होते USA, पॅराग्वे आणि बेल्जियम. USAनं त्यांच्या फिजिकल कॅपॅसिटीच्या जोरावर पॅराग्वे आणि बेल्जियम यांना प्रत्येकी 3-0 हरवले. ग्रुपमध्ये अव्वल स्थान मिळवून त्यांनी पुढच्या राऊंडमध्ये प्रवेश मिळवला. पॅराग्वे विरुद्धच्या सामन्यात अमेरिकेच्या बर्ट पेटनॉड याने 3 गोल केले. फिफाच्या अधिकृत नोंदणीनुसार ही देखील विश्वचषकातील सुरुवातीच्या हॅट्रिक्सपैकी एक मानली जाते. सेमीफायनलमध्ये दाखल होणारे 4 संघ होते अर्जेंटिना, युनायटेड स्टेट्स, उरुग्वे आणि युगोस्लाविया. 26 जुलै 1930 रोजी अमेरिका विरुद्ध अर्जेंटिना अशी पहिली सेमीफायनल खेळवण्यात आली. मध्यंतरापर्यंत हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. अर्जेंटिनाच्या लुईस मॉन्टेने 20व्या मिनिटाला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. अमेरिकेचा सेंटर हाफ राफेल टेसी हा 19व्या मिनिटाला जखमी झाला. त्या काळी सबस्टिट्यूशनचा नियम नव्हता, त्याच्यामुळे उर्वरित सामना अमेरिकेला 10 खेळाडू निश्चित खेळावे लागले. सेकंड हाफमध्ये अमेरिकेचा गोलरक्षक जिमी डग्लस याच्या खांद्याला दुखापत झाली. या गोष्टीचा फायदा उठवत अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी गोलचा पाऊसच पाडला. अर्जेंटिनाकडून जलेमो
स्टेबाईल व कार्लोस पेउसेले यांनी प्रत्येकी 2 गोल केले, तर लुईस मॉन्टी आणि अलेक्झांड्रो स्कापेली यांनी प्रत्येकी 1 गोल केला. अमेरिकेकडून एकमेव गोल जिमी ब्राऊनने 89व्या मिनिटाला केला. अर्जेंटिनानं हा सामना 6-1 अशा फरकानं जिंकला. दुसरी सेमीफायनल उरुग्वे विरुद्ध युगोस्लाविया यांच्यात 27 जुलै 1930 रोजी खेळवण्यात आली. या सामन्याची सुरुवात अत्यंत धक्कादायक पद्धतीने झाली. चौथ्याच मिनिटाला युगोस्लावियाच्या जॉर्डेने 1 गोल करून युगोस्लावियाला 1-0 अशी आघाडी दिली आणि उरुग्वेला धक्का दिला. मात्र या धक्क्यातनं सावरत 18व्या मिनिटालाच पेड्रो सियाने गोल करत उरुग्वेला बरोबरी साधून दिली. त्यानंतर जुआनने 2 गोल करत उरुग्वेला 3-1 अशी मध्यंतरापर्यंत चांगली भरभक्कम आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये उरुग्वेच्या सांतोसने 1 गोल केला, तर पेड्रो सियाने अजून 2 गोल करत त्याची हॅट्रिक कंप्लीट केली. उरुग्वेने 6-1 असा दणदणीत विजय मिळवत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. पहिल्या विश्वचषकाचा अंतिम सामना हा उरुग्वे आणि अर्जेंटिना या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळवण्यात आला. तारीख होती 30 जुलै 1930 आणि स्टेडियम होते मॉन्टेव्हिडिओमधील एस्टाडिओ सेंटेनारियो. बेल्जियमचे जॉन लँगेनस हे या सामन्यासाठी रेफरी म्हणून नियुक्त करण्यात आले. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये कोणत्या देशात चेंडू वापरायचा यावरून वाद झाला होता. अखेर पंचांनी तोडगा काढला की पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाचा चेंडू तर दुसऱ्या हाफमध्ये उरुग्वेचा. पहिल्या हाफमध्ये 12व्या मिनिटाला उरुग्वेच्या पाब्लो डोराडो याने गोल करून उरुग्वेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण लवकरच 20व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या कार्लोस पेउसेलने जोरदार शॉट मारत गोल केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर 37व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू जलेमो स्टेबाईल याने एक चांगला गोल करून 2-1 अशी आघाडी वाढवली. पहिल्या हाफचा स्कोर होता अर्जेंटिना 2 आणि यजमान उरुग्वे 1 गोलने मागे. दुसरा हाफ चालू झाला. उरुग्वे 1 गोलने पिछाडीवर होते. 57व्या मिनिटाला उरुग्वेच्या पेड्रो सियाने गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर 68व्या मिनिटाला उरुग्वेच्या सॅन्टोस इरियार्टे याने 25 यार्डावरून एक शानदार गोल मारून उरुग्वेला आघाडी मिळवून दिली. स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. सामन्याच्या 89व्या मिनिटाला उरुग्वेच्या हेक्टर कास्ट्रो याने हेडरद्वारे गोल करून 4-2 असा उरुग्वेचा विजय निश्चित केला. उरुग्वेच्या ह्या ऐतिहासिक विजयानंतर दुसऱ्या दिवशी उरुग्वेला राष्ट्रीय सुट्टी देण्यात आली. उरुग्वेचे प्रशिक्षक अल्बर्टो सुपिसी हे अवघ्या 31 वर्षाचे होते. वर्ल्ड कप जिंकणारे सर्वात तरुण प्रशिक्षक असा त्यांचा रेकॉर्ड झाला, जो आजही कायम आहे. 89व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करणारा उरुग्वेचा हेक्टर कास्ट्रो हा एका हाताने अपंग होता. अर्जेंटिनाचा जलेमो स्टेबाईल हा या स्पर्धेचा टॉप स्कोरर ठरला. त्याने 4 सामन्यात 8 गोल केले. 1930 मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये अधिकृतपणे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देण्यात आलेला नव्हता. हा पुरस्कार अधिकृतपणे 1982 पासून सुरू झाला. परंतु फिफाने नंतर जाहीर केले की त्या स्पर्धेतील कामगिरीनुसार उरुग्वेचा कॅप्टन जोस नासाजी याला सर्वोत्कृष्ट प्लेयर मानले जाते. तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.